पण जाणवलं असेल मित्रांनो, कालपर्यंत म्हणजे हे ज्यावेळेस अधिकृत आन्सर की येईपर्यंत तुम्ही जे या ठिकाणी मला सांगत होता आणि काल ज्यावेळेस अधिकृत आन्सर की आली वेबसाईटवरती आणि तुमची ही जी काही उत्तरपत्रिका आहे, दोन्ही ज्यावेळेस तुम्ही चेक केलं, त्यावेळेस तुमच्या पण या ठिकाणी मार्कामध्ये थोडाफार बदल झाला. कारण तुम्हाला जाणवलं की ऑन द स्पॉट तुम्ही जे एक्झाम हॉलमध्ये आहेत, त्या बऱ्याच या ठिकाणी काय केल्या होत्या मित्रांनो, सिली मिस्टेक केलेल्या होत्या. आता मी तुम्हाला 2 गोष्टीशी कंपेअर करून या ठिकाणी कट ऑफबद्दल बोलणार आहे. यानंतर कुठलाही व्हिडिओ बघायचा नाही, कुठेही टाइमपास करायचा नाही, बिंदास पुढच्या तयारीला या ठिकाणी आपण सुरुवात करायची. विशेष करून लिपिक पदासाठी तर 1 सेकंद सुद्धा आता तुम्ही वाया घालवू नका. जर तुम्हाला या ठिकाणी यापेक्षा जास्त मार्क असतील, मी जे तुम्हाला सांगतो आहे ओके, आणि भरपूर काही रिसर्च करून तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे याच्यापेक्षा जरी तुम्हाला या ठिकाणी जास्त मार्क असतील, बिंदास तयारीला भिडायचं आहे. शिपाई भरतीसाठी पण बोलूया, लिपिकसाठी सुद्धा या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण बोलूया. बघा, ही जाहिरात येण्याच्या अगोदर एक परीक्षा झाली होती नुकतीच मित्रांनो. तर ती जी लिपिक पदाची झाली होती आणि ती 129 जागांची फक्त ही जाहिरात होती. किती? 129 जागांची फक्त जाहिरात होती, लक्षात ठेवा. आता सध्याची जाहिरात आलेली आहे, ज्याची आपण या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे, तर ती 1300 जागाची आहे. किती मित्रांनो? ही आता सध्याची जी जाहिरात आली ओके, सध्याची जी लिपिक पदाची आपण सुरुवातीला बोलतो आहे, तर ही जाहिरात जी आहे ती मित्रांनो 1300 प्लस जागाची आहे. किती? 1300 प्लस जागांची ही जाहिरात आहे. आणि पाठीमागची जी मी तुम्हाला दाखवली ती फक्त 129 जागांची होती. मग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ही जी 129 जागांची ही जी काही जाहिरात होती, ह्याला किती कट ऑफ लागला असेल हो? किती कट ऑफ लागला असेल? सेम या ठिकाणी जर आपण बघितलं, पॅटर्न सेम होता आणि काठिण्य पातळी जरी आपण 2 प्रश्नपत्रिकेची मॅच केली तरी पण बऱ्यापैकी मित्रांनो काठिण्य पातळी या ठिकाणी सारखीच आहे. ह्या 129 जागांसाठी सुद्धा सिलेबस तोच होता मित्रांनो. 90 प्रश्नाचीच ही पण परीक्षा होती. मराठी, इंग्लिश, जीके, बुद्धिमत्ता, गणित, कॉम्प्युटर हेच प्रश्न होते. त्यामुळं याचा किती कट ऑफ लागला असेल? ही जी काही 129 जागांची मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आहे, 129 जागांची फक्त जाहिरात होती. ही जाहिरात आताची जाहिरात येण्याच्या अगोदरची जाहिरात, तर त्याचा कट ऑफ मला की 129 जागांना मित्रांनो त्यांनी किती विद्यार्थी सिलेक्ट केले होते? तर 1100 विद्यार्थी सिलेक्ट केले होते. 129 जागांसाठी किती विद्यार्थी सिलेक्ट केले होते मित्रांनो? तर 1158 विद्यार्थी काय केले होते या ठिकाणी सिलेक्ट केलेले होते. आणि खूप जुनी जाहिरात नव्हती, आता जस्ट 18 सप्टेंबर 2025ला ह्याचा कट ऑफ लागला होता मित्रांनो. तर ह्याचा कट ऑफ त्यांनी लावला होता 90 पैकी किती कट ऑफ लावला होता? 64 कट ऑफ लावला होता, ज्याला जागा फक्त 129 होत्या. किती होत्या मित्रांनो? तर फक्त 129 जागा होत्या आणि कट ऑफ किती लावला होता? 64 लावला होता. मग आता जे तुम्ही यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ बघता आहेत की 80 प्लस जाईल, 75 प्लस जाईल, वगैरे 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 ओके, जाईल तेव्हा जाईल, ठीक आहे. गेला तर ती गोष्ट वेगळी आहे, आपण म्हणत नाही की जाणारच नाही वगैरे 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 वगैरे. परंतु जर तुम्ही या ठिकाणी तुमचा कट ऑफ मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, एवढ्या मोठ्या जागा आहेत आणि परीक्षेच्या वातावरणामध्ये मित्रांनो ओके, पेपर तुम्ही जर आता बघितला तर आता सगळेच या ठिकाणी महारथी बनत आहेत. वा वा वा, किती सोपा पेपर आहे, किती मस्त पेपर आहे, इतका सोपा पेपर असतो का? सगळेजण या ठिकाणी ओरडत आहेत. परंतु एक्झाममध्ये तुम्हाला जो काही वेळ होता मित्रांनो, त्या मर्यादित वेळेमध्ये ओके, त्या भीतीच्या वातावरणामध्ये ती एन्झायटी असते, आपले कव्हर होईल का? बऱ्याच जणाला कव्हर पण झाला नाही पेपर, ठीक आहे. बऱ्याच जणाला कव्हर सुद्धा झालेला नाही, 90 प्रश्न सुद्धा सोडवता आले नाहीत. काही शेवटचे 10-5 प्रश्न त्यांनी अंदाजे पटपट गोल केलेले आहेत, कारण प्रश्न वाचायला सुद्धा त्यांना वेळ भेटला नाही. तर अशा या ठिकाणी या वातावरणामध्ये तुम्ही जे सोडवलेला पेपर आहे, तर 90 पैकी आता पाठीमागचे बघितलं 129 जागा होत्या आणि कट ऑफ लागला होता फक्त 64. हे लक्षात ठेवा, 129 फक्त 129 जागा होत्या आणि कट ऑफ 64 लागला होता. ना 70 गेला होता, ना 75 गेला होता, ना काय नव्हता. आता जागा किती आहेत मित्रांनो? तर आता जागा आहेत 1300 पेक्षा जास्त, 1350 जागा आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर. मग या ठिकाणी जर 129 वर 64 लागतो कट ऑफ ओके, 129 जागांसाठी 64 कट ऑफ लागतो, तर मला सांगा 1300 जागांसाठी साधा कॉमन सेन्स आहे मित्रांनो, का लागणार नाही 55 प्लस कट ऑफ ओके. 55-60 वाले मी तर म्हणतो याच्या खाली पण येईल, पण इट्स ओके, 55-60 ठीक आहे. कमीत कमी तुम्ही तरी तयारीला लागा, ठीक आहे. उगीच कुणीतरी म्हणतंय 75 प्लस लागेल, 80 प्लस लागेल आणि तुम्ही निवांत बसलाय का? तर तो व्यक्ती बनतोय. अरे तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्हाला माहिती तुम्ही या ठिकाणी पेपरची काठिण्य पातळी काय होती, तिथलं वातावरण काय होतं, परीक्षा हॉलमधलं एन्झायटी काय होते, घरी आल्यावर कुणीही महारथी बनेल मित्रांनो ओके. तोच पेपर तुम्ही 40 मिनिटांमध्ये आउट ऑफ सोडू शकता आता घरी आल्यानंतर, पण तिथलं जे वातावरण आहे, तर त्या वातावरणामध्ये तुम्ही एवढी मार्क मिळवली म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे, खूप एक चांगली गोष्ट आहे आणि खूप कष्टाचं काम आहे. हे त्यांनाच माहिती ज्यांनी परीक्षा दिलेली आहे. त्यामुळं तुम्ही 55-60च्या पुढं जर मार्क असतील, वेळ वाया घालवू नका. होऊन होईल काय हो तुमचं या ठिकाणी समजा लागलाच, जनतेच्या म्हणण्यानुसार लागलाच 80 प्लस कट ऑफ, 75 प्लस कट ऑफ, 70 प्लस काय म्हणते ते लागलाच मोठा कट ऑफ, होऊन होईल काय? तुमची 5-6 दिवसाची मेहनत वाया जाईल. कट ऑफ तर आता येणारच आहे कसा बी 5-6 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये ती मेहनत वाया जाईल.
ओके, मेहनत वाया जाईल म्हणजे पूर्ण वाया जाईल का नाही, पुढे जिल्हा न्यायालयाची भरती आहे, लिपिकच्या भरत्या निघतच असतात, त्यासाठी तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल, कसली वाया आणि कसलं काय. मग पण जर तुम्ही नाही तयारी केली, आता जर निवांत बसला हातावाट ठेवून, एक तर तुम्हाला सध्या टेन्शन येईल, त्यानंतर सगळी महत्त्वाची म्हणजे तुमचे जे प्रतिस्पर्धी आहे ज्यांना ऑलरेडी मार्क लेखीमध्ये जास्त आहेत, तर ते यामध्ये काय होतील मित्रांनो, टायपिंगमध्ये पारंगत होतील आणि तुम्ही मागं राहाल, त्यामुळे सगळ्या बाजूने तुमचं नुकसान आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, 55-60 पेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क असतील, म्हणजे मी तर म्हणतो 55च्या पुढं मार्क तुमचे असतील, तर बिंदास या ठिकाणी तुम्ही भिडायचं आहे. आणि तुम्हाला वाटतं की पॉझिटिव्ह गोष्ट आहे, प्रॅक्टिस केलेली काहीच अवघड नाही, तर मी म्हणतो 50पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही तयारीला लागा. ठीक आहे, 50पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तयारीला लागा. मागच्या पेपरच्या कट ऑफचा अंदाज जर घेतला तर 50+ जाणं हे सुद्धा काय लय आश्चर्याची गोष्ट नाही. त्यामुळं उगीच 70 लागेल, 75 लागेल, 80 लागेल ह्याच्या नादात तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. हे सगळे प्रिडिक्शन आहेत, मी सांगतो हे सुद्धा अंदाजच आहे. ठीक आहे, हे कोणाचंच नाही, फक्त मी तुम्हाला तुमच्या भल्याची बाजू सांगतो आहे की बसण्यापेक्षा काहीतरी करा, प्रॅक्टिस करा. लागला तुमचा नंबर तर देव लागला द्यायला आणि जोडी नाही घ्यायला, असं होऊ नये. त्यामुळं काय करा, तयारीला लागा. आणि मी तुम्हाला आता लिपिकचं सांगितलेलं आहे, लिपिकचं तुम्हाला सांगितलं की 55-60 पेक्षा जास्त असेल तर टायपिंगच्या या ठिकाणी तयारीला लागा. तसंच या ठिकाणी शिपाई भरतीसाठी सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामवर सांगितलं, कारण भरपूर सारे विद्यार्थी काय करतात मित्रांनो, मला कॉल करतायत, मेसेज करतायत, सर माझं होईल का. मग मी म्हटलं लागा तयारीला, तर लगेच ते पुढचा त्यांचा प्रश्न की सर हे असा चॅनलवाला म्हणतो की 70+ लागणार, 80+ लागणार. आता मी प्रत्येकाला जर एंटरटेन करत बसलो मित्रांनो, प्रत्येकाला डिस्कस करत बसलो, तर एकतर मोबाईल माझा हँग व्हायला लागला, कारण एवढे हजारो मेसेज व्हॉट्सअपला पण झेपणा झालेले आहेत. ठीक आहे, कंटिन्यू तुमचे एवढे मेसेज आणि परत एका रिप्ले तुमचं भागत नाही, परत दुसरा रिप्ले, मग करू का नको सर, मग ते म्हणतंय की असं होतंय. मग आता मी प्रत्येकालाच मग ते एंटरटेन करत बसायला पर्सनल थोडंच आहे मित्रांनो, एवढं म्हणजे प्रत्येकाला 4-4 वेळा रिप्ले द्यायला. ठीक आहे, एका वाक्यात पण आपल्याला सहज हे होत नाही, समाधान होत नाही. तर ह्या व्हिडिओद्वारेच मी तुम्हाला सांगतो आहे की काय करायचं, लिपिक 55-60 पेक्षा जास्त असतील तर टायपिंगला लागा. शिपाईसाठी 22+ असतील, चांगले मार्क आहेत, लागा. म्हणजे पुढं तुम्हाला काही करायचंच नाही, पुढं मी तुम्हाला या ठिकाणी सगळं काय प्रोसेसची मार्गदर्शन करेल. कधी तर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर इथं टेलिग्रामला पण टाकलं आहे, व्हॉट्सअपच्या पण आपल्या सर्व बॅचमध्ये मी टाकलेलं आहे की रिझल्ट लागल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या रिझल्टचा काय करायचं, स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवायचं, 724893900176. त्यानंतर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा 2 नंबरला या ठिकाणी काय करायचं, व्हॉट्सअपला तसं लिहायचं आहे एक फॉर्मॅटमध्ये. पहिलं तुमचा या ठिकाणी रिझल्ट लागल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, ओके, तुमचं रिझल्टच्या यादीत नाव आल्याचा स्क्रीनशॉट. दुसरं म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव आणि जिल्हा. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे एक्झाम ऑडी क्लास आपल्या घेतला असतील, नोट्स तुम्ही वाचल्या असतील, टेस्ट तुम्ही सोडवले असतील, तर त्याच्याबद्दल तुमचा मनापासून प्रामाणिक अभिप्राय मला काय करायचं, व्हॉट्सअपला पाठवायचा. त्यानंतर तुम्हाला एका स्पेशल ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल सक्सेस झालेल्या सगळ्या कॅन्डिडेटला, आणि त्यानंतर पुढच्या प्रत्येक प्रोसेसचं तुम्हाला या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल फायनलपर्यंत जाईपर्यंत. ठीक आहे, तर आपला व्हॉट्सअप नंबर तर प्रत्येकाकडे आहे, 724893900176. फक्त आता माझं होईल का, मी करू का नको का, हे मेसेज काय करा कृपा करून आता पाठवू नका, कारण त्यामुळे काय व्हायला लागलं, मी पण हँग व्हायला लागलो, माझा मोबाईल पण हँग व्हायला लागला. कारण ही हजारो मेसेज आलेले मित्र, हजारो मेसेज. मी प्रयत्न करतोय प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा, परंतु एकाला रिप्लाय देतो त्याचा लगेचच दुसरा प्रश्न, पण सर तुम्ही म्हणता, पण हा म्हणतो असा, मग काय करू, मग कसं, मग कन्फ्यूज होतं, अमुक तमुक. थोडं स्वतःचं पण डोकं लावा, त्याला एकच उत्तर की स्वतःचं पण डोकं लावा. स्वतःचं डोकं लावण्यासाठी जे सामग्री पाहिजे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. ओके, चला मग आता सगळ्यांनी काय करा, ह्या व्हिडिओप्रमाणे फॉलो करा. सतत कट ऑफचे व्हिडिओ बघणं आता बंद करा. त्यामुळं काय होईल, तर तुमचं हॅरॅसमेंट होईल, मेंटली तुम्ही काय होईल मित्रांनो, वीक होचाल. आणि बाकी तुम्हाला वाटते की मला खूपच कमी 40च आलेत, 38च आले, तर तुम्ही काय करा, बिंदास या ठिकाणी मित्रांनो पुढची जी भरती आहे, तलाठी भरती आहे, आदिवासी विभागाची भरती आहे, तर त्याच्या तयारीला लागा. तो तुमच्यासाठी बेटर असणार आहे, याचा नाद सोडा. जर तुम्हाला म्हणजे लिपिकला अगदीच तुम्हाला 38च पडले, 35च पडलेले आहेत, 40च पडलेले आहेत, तर तुम्ही आता ह्या प्रोसेसचं काही बघूच नका, डायरेक्ट तलाठीच्या नादी लागा, खुन्नसने नादी लागा की का मला कमी पडले. आदिवासी विभागाची लगेच भरती आलेली आहे, कालपासून फॉर्म सुरू झालेले आहे, त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तर त्याच्या नादी लागा. पण 10वी पासवरून भरती, महिला पण फॉर्म भरू शकतात, चांगली पगार आहे, परमनंट सरकारी नोकरी आहे, सिलेबस मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जी.के, तलाठी भरती सारखाच म्हणजे सरळ सेवेचा सिलेबस आहे. ओके, भरपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा आहेत, म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी करायची संधी भेटते आहे. डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या एक्झाममध्ये यूट्यूबला टाकलेला आहे, तो अवश्य एकदा बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे, बघून घ्या. तुम्ही जर सतत नुसतं यूट्यूबला ह्याच्याच डोकं हे करत बसला, वापरत बसला, तर तुम्ही हँग होऊन जाल, स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होत जाईल, आणि ज्यावेळेस एक्झॅक्टली रिझल्ट येईल त्यावेळेस मित्रांनो तुमच्या हातातले बरेच दिवस निघून गेले असतील. तर असं होऊ देऊ नका, ॲक्शन घ्या, काहीतरी करा. ठीक आहे, निवांत बसण्याचे हे दिवस नाहीत.
की आपला अभिप्राय तयार ठेवा. जसा रिझल्ट येईल तसं या ठिकाणी मला या WhatsAppला पाठवा मित्रांनो. पुढचं मार्गदर्शन सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला केलं जाईल. भरपूर विद्यार्थ्यांनी आउट ऑफ पण आपले घेतलेले आहेत. विशेष करून शिपाई भरतीला, लिपिकला अगदी 80-85 प्लस विद्यार्थी आपले गेलेले आहेत. यूट्यूबच्या पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता. व्हॉट्सअपला पण पाठवत आहेत विद्यार्थी, टेलिग्रामला पाठवत आहेत, सगळीकडे पाठवत आहेत मित्रांनो. आनंदाची गोष्ट आहे. यासारखा आनंदाचा क्षण माझ्यासाठी कुठला असू शकत नाही. मलाही मनोभावे तुम्हाला वाटतं की तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. भरपूर विद्यार्थ्यांचं होईल, यामध्ये तीळ मात्र शंका मला तर वाटत नाही. फक्त आता तुम्ही आता जे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते काय करा मित्रांनो, फॉलो करा. कंटिन्यू बघा. आता व्हिडिओ बनवतो तर किती कंटिन्यू माझे कॉल चालू आहेत, कंटिन्यू कॉल चालू आहेत. तेच प्रश्न आहेत, ते वेगळे काहीच नाही. तेच प्रश्न, सर माझं होईल का, होईल का. त्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं आहे मला नाही वाटत की तुम्ही तो प्रश्न पुन्हा या ठिकाणी मला विचारण्याची काही गरज आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. मला प्रत्येकाला रिप्लाय द्यायची इच्छा आहे, परंतु ते म्हणजे केवळ अशक्य व्हायला लागलेलं आहे. हजारोच्या तादादने तुम्ही या ठिकाणी काय करताय, कंटिन्यू या ठिकाणी मला मित्रांनो व्हॉट्सअप करता आहात. व्हॉट्सअप पण हँग व्हायला लागलेलं आहे. कॉलवरती तेच कंटिन्यू प्रश्न आहेत, माझं होईल का. तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. काय करायचं पुढची दिशा तुम्हाला कळालेली असेल. जसा रिझल्ट येईल, रिझल्ट लवकरच येईल मित्रांनो, कारण आत्ता नुकतंच या ठिकाणी आपण बघितलं सकाळीच या ठिकाणी काय झालं तर उत्तरपत्रिका आलेले आहेत, ड्रायव्हरचे आले, लिपिकचे आलेले आहेत. लवकरच आता शिपाईची संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे प्रोसेस एकदम फास्टमध्ये आहे. त्यामुळे ह्याला काही उशीर व्हायची मला तरी काही शक्यता वाटत नाही. तुमची आन्सर की जर तुम्ही चेक केली नसेल तर आन्सर की आपल्या एक्झाममध्ये टेलिग्रामला टाकलेले आहे. त्या आन्सर की सुद्धा तुम्ही एकदा बिंदास पाहून घ्या. आता सध्या फक्त ड्रायव्हरचे आणि क्लर्कचे आलेले आहे. शिपाईची पण लवकरच या ठिकाणी काय होईल, आन्सर की येऊन जाईल. ठीक आहे. तर हे फॉलो करायचा स्क्रीनशॉट काढा वाटलंच तर. ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपल्याला पुढचं मार्गदर्शन जर घ्यायचं असेल तर कोणत्या प्रोसेसने एक्झाम बॉडीला व्हॉट्सअप करायचा आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे सगळे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील. धन्यवाद.